भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। त्यापैकी पाहिलं गेलं तर ठाण्यातील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी देखील महिलांसाठी असेल, लहान मुलांसाठी असेल, इतर गोष्टी देखील राबवण्यात जाणार आहेत। त्यामुळे सुसज्ज असं सिव्हिल रुग्णालयामध्ये या ठिकाणी आता सर्वच कामाला लागले आहेत। पाहिलं गेलं तर जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालयामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी आरोग्य संदर्भातल्या या ठिकाणी केल्या जाणार आहेत। मात्र आपल्या सोबत जोडले गेले आहेत कैलास पवार, हे जिल्हा शल्य चिकित्सक या रुग्णालयाचे आहेत। सर, आरोग्य संदर्भात कशाचे उपक्रम या रुग्णालयामध्ये राबवले जाणार आहे? खास करून ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल यांच्या हस्ते होणार आहे। सर, महिलांचं आरोग्य आणि महिला सक्षमीकरण हा आपला तर सध्याच्या घडीला प्रायोरिटीचा विषय आहे। त्या दृष्टीने भारत सरकारचं महिला आणि बाल कल्याण मंत्रालय जे आहे आणि आरोग्य डिपार्टमेंट यांचं संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आपण पोषण आहाराच्या दृष्टीने, पोषण सप्ताहाच्या मासच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबवतोय। आपण हा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम करतो आहे। याच्यात महिला फोकस आणि लहान मुलं फोकस केलेला आहे। आपण ह्या विविध ठिकाणी हजारोच्या संख्येने म्हणजे जिल्ह्यात आणि देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने कॅम्प घेणार। याच्यात महिला केंद्रस्थानी आहे। महिलांचं सगळं टेस्ट असतील, त्याचा पोषणबद्दलचा सल्ला असेल, त्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन सारख्या कॅन्सरचं स्क्रीनिंग असेल, टीबीचं स्क्रीनिंग असेल, त्याचा पोषण आहार त्यांनी कसं घ्या याच्याबद्दल त्याचे सल्ले असतील, त्यांना योगा शिबिरे आहेत, त्यांना आयुष्याचं काय आयुष्यमानचं काय गोष्टी ॲडिशनल करता येईल। आरोग्याच्या दृष्टीने जे काही गोष्टी आहेत ते आपल्या आयुष मंत्रालय आहे यांचंही संयुक्त विद्यमान आहे याच्यामध्ये। तर ज्या महिलांच्या दृष्टीने महिला सशक्त आणि आरोग्यमय होतील त्याचा नाराज आमचा आहे, स्वस्थ नारी सशक्त परिवार। तर जर हे स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार झालं तर भारताच्या प्रगतीला याचा खूप मोलाचा वाटा ठरणार आहे। त्याच्यामुळे ह्या दृष्टीने महिलांचा विविध टेस्टिंग असेल, आम्ही HB टेस्टिंगपासून हिमोग्लोबिन टेस्टिंगपासून तर सगळ्या गोष्टी या कॅम्पच्या दृष्टीने करणार आहे। कॅन्सर स्क्रीनिंग असेल, वॅक्सिनेशन्स असतील, लसीकरण असेल, टीका असेल, लहान मुलांचे चेकअप असतील, लहान मुलांचे हार्ट डिसीज किंवा बाकी सर्जरीज असेल ते पण आम्ही याच्यामध्ये कव्हर करतोय। आणि महिलांचं जे काही गोष्टी ज्या आहेत त्या हेल्थच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या खूप, फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सरने डेथ होतात किंवा सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर वगैरे ज्याला बोलतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात स्क्रीनिंग करणार, मॅमोग्राफी करणार आहे आपण आणि त्या पुढच्या ट्रीटमेंटसाठीची पण व्यवस्था आपण करणार आहे। त्या दृष्टीने समावेशक महिलांसाठीचा म्हणजे आहारापासून तर आरोग्यापासून तर निरोगी आयुष्य कसं ठेवावं, जे निरोगी आहेत त्याच्यासाठीचं सगळं हा कॅम्प असणार आहे। आणि हा कॅम्प खूप मोठ्या प्रमाणात आपण सगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतील, महानगरपालिका असतील, SDH असतील, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, PSC असेल, सब सेंटर असेल, महानगरपालिकेचे असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, जे आरोग्य संस्था आहेत आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांच्या पण यांचं सहकार्य घेतलेलं असं म्हणून हा अतिशय चांगला आणि एकदम काहीतरी महिलांसाठी मार्गदर्शक ठरणारा आणि त्यांना मदत करणारा असा हा जो आपण 15 दिवसात जे काही साजरा करणार आहे त्या दृष्टीने आपण करतो आहे। आणि त्या दृष्टीने ॲज युजल आमची जिल्ह्याची तयारी जोरात चालू आहे। आम्ही सगळ्या कॅम्प वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज करतो आहे। वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पचा सगळ्या RHSला पण आहेत, त्याच्या ठिकाणी आमचे ऑफिसर्स आहेत। आम्ही सगळीकडे प्रायव्हेट डॉक्टर, आमचे गव्हर्नमेंट डॉक्टर याची सगळी टीम दिली आहे आणि अहोरात्र याच्यामध्ये करणार आहे। मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचा पण मोहीम याच्यामध्ये आपण मोतीबिंदूबद्दल नमो हा कार्यक्रम पण याच्यामध्ये करतो आहे। त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर हा कार्यक्रम होतो आहे। पण ठाणा जिल्हा कुठेतरी अग्रेसर राहायला पाहिजे आणि आपलं काम चांगलं असायला पाहिजे। लोकसंख्या खूप चांगली जास्त आहे, दुसरी मुंबई आहे ठाणे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला सगळा कार्यक्रम करतो आहे आणि पॉप्युलेशन खूप जास्त कव्हर करायचं तर सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण करतो आहे। नक्कीच त्यासोबतच पाहिलं गेलं तर ॲम्ब्युलन्स देखील आहेत, त्यांचा देखील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। त्या कशा प्रकारचे ॲम्ब्युलन्स आपल्या जिल्हा रुग्णालयात देण्यात आलेले आहेत आणि पुढील ॲम्ब्युलन्सचा उपयोग कशा प्रकारे होणार आहे? जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे ॲम्ब्युलन्स आहे। कार्डियाक ॲम्ब्युलन्स आपल्याला एक विशेष ॲम्ब्युलन्स पाहिजे होती, ती आपण GIC हाऊसिंग फायनान्सकडून आपल्याला डोनेट केलेली आहे। आणि एक ब्लड डोनेशन व्हॅन आहे, जे आपण ब्लड डोनेशनचे आपली ब्लड बँक आहे, आपण विविध ठिकाणी ब्लड डोनेशनचे कॅम्प करतो, रेल्वे स्टेशनला करतो, मार्केटमध्ये करतो, कॉलेजेसला करतो, कुठे आपण ब्लड डोनेशनचे कॅम्प करत होतो। तर ती थोडीशी गैरसोय व्हायची, पण या व्हॅनमध्ये 4 चेअर्स आहेत, आपण एका ठिकाणी 4 लोकांचं रक्त इथे ब्लड डोनेशन करू शकतो। त्याच्या दृष्टीने हा खूप उपयुक्त ठरणारा व्हॅन असणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं कार्डियाक ॲम्ब्युलन्स आपल्याला सिरियस पेशंट जे आहेत, व्हेंटिलेटरच्या पेशंट, खूप जास्त सिरियस पेशंटला ट्रान्सपोर्ट करणं दुसरीकडे इथून किंवा बाहेरून जर कधी आपल्या ग्रामीण रुग्णालयात वगैरे असतील तर अशा काही सिरियस पेशंटना घेऊन येण्याची व्यवस्था की जे खूप रेअर अवेलेबल असते आणि घेतली तरी खूप महाग आहे, ते लोकांना परवडण्यासारखी नाही, ती आज आपण इथे रुग्णवाहिका आज
लोकार्पण करणार आहेत माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते. तर तेही म्हणजे आपल्या तो एक महत्त्वाचा सिव्हिल हॉस्पिटल किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी तो एक उपयुक्त ठरणारी गोष्ट आहे. काय आव्हान कराल आरोग्य संदर्भात असेल या रुग्णांना या इतर ठाणे जिल्ह्यातील लोकांना? अनेक उपचार जे या ठिकाणी मोफत होत असतात त्यानुसार लोक सोयीनुसार या ठिकाणी येत असतात. जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, याचा फायदा घ्यायला पाहिजे. नक्कीच याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आम्ही जो काम करणार आहे सगळ्या स्क्रीनिंग असतील, ट्युबरक्युलोसिस लेप्रेसीपासून तर हिमोग्लोबिनपासून तर त्याचे कॅन्सरपासून तर बाकीच्या गोष्टी किंवा आपण तुम्हाला सांगितलं आयुषचे जे काही आहेत योगापासून सगळ्या गोष्टी आम्ही करतो. याच्यात पोषण आहार कसं असणार, आहार कसं घ्यायचं याच्याबद्दल तर याचं जेवढ्या महिलांनी सहभाग घेतला त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आज वेळी तुम्हाला सांगितलं की जिल्हा रुग्णालय आम्ही नेहमीच रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर असतो. आम्ही ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला अनुभव आहे, आपण एवढ्या वर्षापासून इकडे हा रुग्णालय स्थापित आहे आणि त्याच्या दृष्टीने आपण प्रत्येक पेशंटला मदत करण्याचाच आपला हेतू असतो. त्याच्यामुळे आपले रेफरल पण खूप कमी आहेत. आपण इकडे ट्रीट करतो. लिटरली टर्सरी केअरच्या जे काही मेडिकल कॉलेज किंवा मोठ्या मोठ्या कॉलेजला होणाऱ्या ट्रीटमेंट इकडे केलं जातं. तर जास्तीत जास्त लोकांनी जिल्हा रुग्णालयात पण यायचं. आणि या दृष्टीने मी सांगेल की काही थोड्या दिवसातच आपलं 900 बेडचं ज्याच्यामध्ये 500 जनरल बेड आहे, 200 सुपर स्पेशालिटी आणि 200 महिला आणि बाल रुग्णालय आहे, असे 900 बेडचं भव्य दिव्य हॉस्पिटलचंही लोकार्पण सोहळा येत्या काही दिवसात आपल्याकडे होणार आहे. आता हा जिल्ह्यासाठीच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या लोकांनी त्या दृष्टीने प्रायव्हेटमध्ये प्रचंड खर्च येतो, लोकांना शक्य होत नाही, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आहे. आजार पडले किंवा डिलिव्हरी सीझनसाठी लोकांकडे एवढा जो पैसा प्रायव्हेटमध्ये लागतो अफोर्ड करू शकत नाही. त्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय आणि आमचे जे पेरिफेरीचे रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असेल, एचडीएस असेल, महानगरपालिका रुग्णालय आहेत, हे त्यांना खरोखरच जीवनदान देणारे आणि लोकांचा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जो आहे पैसा तो वाचवणार आहेत. तर लोकांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये यांचं जे काही बेनिफिट आहे तिकडे हॉस्पिटलला अप्रोच करणं, तिथे बेनिफिट जे काही जास्तीत जास्त घेतात तेवढं घ्यायला पाहिजे अशी माझी माफक अपेक्षा आहे. तसं मी आव्हान करेल आणि लोकांनी जेवढं सहकार्य घेतील, बाकीचे जे काही पॉलिटिशियन्स असतील किंवा काही ट्रस्ट असतील, काही संघटना आपल्याकडे काम करतात आणि संघटनांनी जास्तीत जास्त रुग्ण सरकारी हॉस्पिटलकडे कसं वळवतील हे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि पत्रकार बंधूंच्या ज्यात खूप मोठा हात असणार आहे त्या दृष्टीने तुम्ही पण लोकांना जर आव्हान केलं की जास्तीत जास्त आपल्याकडे बऱ्यापैकी चांगले रुग्णालय आहेत तिकडे जास्तीत जास्त ग्रामीण सरकारी रुग्णालयामध्ये आणि जिथे काही गरीब आहे जिथे आपल्याकडे उपचार होत नाही त्याच्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत यासारख्या स्कीम आपण राबवतो. चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहे, इकडे आपण पेशंट जाऊन ट्रीटमेंट करतो. त्यामुळे पेशंटला आल्यानंतर कुठल्याही दृष्टीने काही त्रास होऊ नये, जास्तीत जास्त पेशंटला त्याचा फायदा व्हावा ही आमची धडपड आणि आमचे सगळे जे लोक आहेत, डॉक्टर्स असेल, नर्सेस असेल, बाकी स्टाफ हे धडपड करत राहतात. नक्कीच हे होते ठाणे जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक कैलास पवार आणि त्यांच्या टीमसोबत या ठिकाणी आता विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत. त्यामुळे अनेक कॅम्प या ठिकाणी भरवले जाणार. त्या कॅम्पचा फायदा नागरिकांनी आरोग्य संदर्भात घ्यावा अशी त्यांनी देखील आवाहन केलं. पाहू शकतो हेच रुग्णालय आहे आणि पूर्णतः सुसज्ज असं बनवण्यात आलेलं आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध उपक्रम राबवले जाणार. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात देखील रुग्णालयामध्ये अनेक विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत. कार्डिओक ॲम्ब्युलन्स असेल, या ब्लड डोनेट कॅम्प संदर्भातले ॲम्ब्युलन्स असेल, अशा इतर गोष्टी देखील राबवल्या जाणार आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहे. महिलांसाठी असेल, या रुग्णांसाठी असेल, लहान मुलांसाठी असेल, प्रत्येक गोष्टीवरती आता या ठिकाणी पाहायला तर अनेक गोष्टी या कॅम्पमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जेणेकरून याचा आरोग्याचा फायदा या संदर्भात आरोग्य संदर्भातल्या गोष्टी या लोकांनी घ्यावा. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसामध्ये देशभरात असेल राज्यभरात विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यापैकी ठाणे जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य संदर्भाचे विविध कॅम्प आणि उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश्वरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.